जितेंद्र आव्हाडांनी याला धार्मिक रंग देऊ नका असं योगेश कदम यांनी म्हटलं। आरोपीनं शेजारील इमारतीमधून सैफच्या इमारतीमध्ये उडी मारली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आरोपी शेजारच्या इमारतीमधून आल्याचं सीसीटीव्ही मधून समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्याचा शोध आता सुरू आहे। इमारतीच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून ती व्यक्ती सैफच्या घरामध्ये शिरली असा योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। एका सीसीटीव्ही मध्ये या चोराचा चेहरा कैद झालेला आहे असं देखील योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। आरोपीला लवकरच ताब्यात घेतलं जाईल असंही योगेश कदम यांनी म्हटलंय। तर आरोपीनं शेजारच्या इमारतीमधून उडी मारल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर इमारतीच्या मागच्या भिंतीवरून त्या व्यक्तीनं उडी मारून तो सैफ अलीच्या घरामध्ये शिरल्याचं योगेश कदम यांनी म्हटलं। एका सीसीटीव्ही मधून ते स्पष्ट झाल्याचं आणि त्याचा चेहरा दिसत असल्याचं देखील योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, इमारतीच्या मागच्या भिंतीवरून ती व्यक्ती सैफच्या घरामध्ये शिरल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय आणि मागच्या बाजूचा जो सीसीटीव्ही आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा देखील कैद झालेला आहे अशी माहिती योगेश कदम यांनी दिली आहे। दोन सीसीटीव्ही या ठिकाणी आहे आणि मागच्या गेटने ही व्यक्ती आल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि या व्यक्तीचा चेहरा सीसीटीव्हीत कैद झाला आहे। जी पथकं 2 रवाना करण्यात आली आहे त्यांच्याकडून सुद्धा माहिती मिळते की ही सगळी पथकं या आरोपीच्या मागावर आहे, कारण आरोपी हल्ला केल्यानंतर या ठिकाणावरून फरार झाल्याची माहिती मिळते आणि या हल्लेखोराला पकडण्यासाठी आता पोलिसांची 2 पथकं देखील रवाना झालेली आहेत। दुपारनंतर मुंबई पोलीस एक पत्रकार परिषद घेतील आणि या सगळ्या संदर्भातली माहिती देतील अशी सुद्धा अपडेट आता मिळते। याच दरम्यान आपण पाहतोय की पोलिसांची एक गाडी क्राईम ब्रांचची या ठिकाणी पोहोचलेली आहे। आतमध्ये पोलिसांचं पथक आहे आणि त्यासोबतच क्राईम ब्रांचच्या 2 टीम ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि आता संपूर्ण तपास जो तो केला जातो आणि सीसीटीव्ही कोणता होता, कोणत्या सीसीटीव्ही मध्ये या आरोपीचा चेहरा सापडलेला आहे तो डीबीआर सुद्धा पोलिसांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि आरोपीच्या मागावर सध्या हे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते आहेत। या सगळ्या संदर्भामध्ये जी अपडेट मिळते आणि जो अँगल आहे तो वेगळा या ठिकाणी येईल अशी सुद्धा प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळते। चोरीच्या उद्देशानेच हा हल्ला झाला की मागे दुसरा आणि झटापट झाली त्या ठिकाणचे संपूर्ण जागेचा जो आहे तो पंचनामा या ठिकाणी फॉरेन्सिक टीम कडनं करण्यात आलेला आहे आणि फॉरेन्सिक टीम जी आहे ती आता या ठिकाणी पंचनामा करून त्यांनी काम झालेलं असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस या ठिकाणी अधिकचा तपास जो आहे तो त्यांच्याकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। हा हॅलो, चल ही टीम आपण या ठिकाणी पाहतो ज्या ठिकाणी झटापट झाली त्या ठिकाणाहून आरोपीचे फिंगरप्रिंट्स या फॉरेन्सिक टीमनं घेतलेले आहेत आणि फॉरेन्सिक टीम आता सैफच्या घरामधून इथे बाहेर पडते। तर आताची अपडेट आहे की आरोपी हा शेजारील इमारतीमधून आल्याचं सीसीटीव्ही मधून समोर आलेलं आहे। मजल्यावरती जे घर आहे त्या घरामध्ये ज्या ठिकाणी झटापट झालेली होती त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमने जी आहे ती संपूर्ण तपास केलेला आहे आणि या तपासानंतर जे सगळे काही पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम जे आहे ते फॉरेन्सिक टीम कडनं झालेलं आहे आणि आता ही टीम जी आहे ती या ठिकाणाहून थोड्याच वेळात निघणार आहे। या फॉरेन्सिक टीम कडनं जे हाताचे ठसे असतील आणि त्याचसोबतच ज्या ठिकाणी झटापट झाली आहे त्या ठिकाणची संपूर्ण रक्ताचे नमुने असतील आणि इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या काही पुरावे जे आहेत ते गोळा करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर ही संपूर्ण जी फॉरेन्सिक टीम आहे ती आता या सैफ अली खान यांच्या इमारतीमधनं बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण या डॉक्टर नीरज उत्तमानी, मैं चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, डॉक्टर नितिन डांगे, आवर न्यूरो सर्जन, मिस्टर प्रशांत मेहता, आवर परमानेंट ट्रस्टी। हम आपको ये बताने आए हैं कि उनका ऑपरेशन, मिस्टर सैफ अली खान का ऑपरेशन अच्छे से हो गया है। उनका न्यूरो सर्जरी और प्लास्टिक सर्जरी दोनों कंप्लीट हुआ है और उनको ऑपरेशन थिएटर से हमने आईसीयू में शिफ्ट किया है फॉर 1 day ऑब्जर्वेशन। आफ्टर दैट we'll decide tomorrow. Right now it is looking absolutely fine. He is on recovery path. The recovery should be 100%.
as per our initial understanding. सर हाँ, तो दो एकदम गहरी चोटें हैं, 2 इंटरमीडिएट है और 2 एब्रेशन जैसा है, जैसा खरोच से कैसे आ जाता है, तो चाकू का नोक से ऐसा खरोच से आ गया है। इतना बड़ा 2.5 इंच का चाकू का पीस अंदर स्पाइन से हमने निकाला है। डॉक्टर डांगे उस बारे में आपको ठीक से बताएंगे। थोड़ा पीछे हट जाओ, बोलने दो सबको, बोलने दो। So Mr. Saif Ali Khan was admitted in the morning at 2 a.m. at Leelavati Hospital with alleged history of assault by some unknown person. At 2 a.m. he sustained major injury to the thoracic spinal cord due to lodged knife in the spine. Surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid. 2 other deep wounds on his left hand and one on the neck was repaired by plastic surgery team. The entire surgery was monitored by Dr. Srinivas Kudwa as a cardiologist because of his other conditions. He is completely stable now. He is recovering well and out of danger. Thank you. Yeah, 1 second. We are doing our best to make him recover in well. सर्जरी